तुमच्या डोक्यानं लक्षात घ्या. आपल्या सर्वांना माहिती, आपल्या बाबांनी आपल्याला ती संपूर्ण रीत सांगितली. आत हरी, बाहेर हरी, हरीने कोंदले, थोडस कुठंतरी अंतर. देव प्राप्त करायचा विषय नाही, देव आता प्राप्त आहे. हा, पण आपला कुठंतरी सांधा जुळत नाही, म्हणून आपल्याला देवदेव केल्यासारखं वाटतं. थोडं पुढे चला. जी गवळण घेतली ना, त्या गवळणीनं साधकाची झालेली अंडाळा, तिचं वर्णन आहे महाराज. आपल्या संपूर्ण संप्रदायाला असा भ्रम झालाय. बस आम्हाला कळालं, जगातलं कोणाला काही कळालं नाही. हे 100% खरंय, पण ते पचवता आलं पाहिजे महाराज. ते काय झालं पाहिजे, आपल्याला पचवता आलं पाहिजे. ते जर पचलं बर का, ते जर पचलं, तुम्ही कल्पना करा, आम्हाला कळालं, बाकीच्याला कळालं नाही. ज्या टायमाला आपण असं म्हणतो, तर त्या टायमाला बाकीच्या मध्ये नेमका कोण आहे एवढं तर लक्षात घ्यायला पाहिजे नाही. हा, कुठल्या तरी आपल्या साधकाचा शब्द आहे. आणि ते म्हणे, आपली आई पतिव्रता ठरवण्यासाठी दुसऱ्याच्या आईला कधी वेश्या म्हणू नका. दुसऱ्याच्या आईला वेश्या म्हणून आपली आईला जर तुम्ही पतिव्रता ठरवायचा जर प्रयत्न केला, तर हे कदापि जुळणार नाही. कारण का, दुसरा जो आहे ना, आपल्याला कळायला आपण म्हणतो त्याला काही समजलं नाही, पण मग त्याच्यामध्ये नेमका कोण. बाबांनी आपल्याला सहकार्य केलं, तुकोबरायांनी सहकार्य केलं. तुकोबराय म्हणतात, ज्ञानोबराय म्हणतात, काहीच नाही, अरे तो पण मुक्तच आहे. पण काय झालं, थोडा तो काय झाला, अहमनं काय झाला, बळे झाला बद्ध. आणि त्याच्यावर तर शेवळा बाजूला गेलो का, तो तुम्ही कोण आहे. माऊलीनं आपल्याला सांगून ठेवलं, समबुद्धी घेता समाना श्रीहरी, समबुद्धी घेता समाना श्रीहरी, समबुद्धी घेता श्रीहरी. मला ओवी द्यायची होती. का उदकी झाली या बाभुळी, म्हणजे शेवळ परी ते उदकाचे झाकुळी, का वायाची आभाळी आकाश लोपे. पाण्यावरच शेवळ आलं आणि त्यांनी पाण्याला झाकलं. मग त्या भाऊचं काय झालं, काहीच नाही, फक्त त्या अहममुळं काय झालं, थोडं शेवळ आलं. आणि ते जर बाजूला गेलं तर त्याच्याही मधला राम आणि आपल्याही मधला राम कुठंच वेगळा गेलेला नाही. दोन्ही देव एक आहे, दया ऐक्य तुझे आहे, दया ऐक्य तुझे नाही. प्रकारच असं झाला महाराज. सर्व गोपिकामध्ये तिला फक्त खांद्यावर उचलला आणि त्याला सर्व सारख्या होत्या म्हणून कोणती तरी एक हाताला आली, कारण त्या प्रश्न आवडायचा म्हणून तिला खांद्यावर घेतलं. आता महाराज खांद्यावर घेतलं म्हणजे खांद्यावर जबाबदारी देणं आहे. आणि ज्या टायमाला वर जाताना त्या टायमाला हवा जास्त लागते. ह्या गोष्टी आपण विवेकानंच थोड्या साधल्या पाहिजे. तिची अवस्था, तिचाही भ्रम तोच झाला महाराज. भ्रमेना हम भ्रमेना तुम भ्रमेना उपासको जना.
म्हणजे साधना करणारा, उपासना करणारा. भ्रमेन ईश्वर भावस्य म्हणजे ईश्वराच्या भावाच्या बद्दल भ्रम झाला. भ्रम मूल मिदम जगत. मग तुम्ही कल्पना करा, देव त्यांच्या जवळ होता, त्या देवाजवळ होत्या आणि देवाने त्याच्यातल्या एकीला पुढे उचलून घेतलं होतं, खांद्यावर घेतलं होतं. मग आता खांद्यावर घेतलं तरी जर तिची जर एवढी विचित्र अवस्था झाली, आपली अवस्था काय, हा तर विचार करायचा का नाही. पण एक झालं महाराज, तिच्या लक्षात आलं, ज्यानं मला खांद्यावर घेतलं त्यानं मला वरूनच सोडून दिलं आणि चारही मुंड्या मी चित झाले. एवढं लक्षात असू द्या. आणि चित झाल्यामुळं महाराज ती गडबडली आणि गडबडल्याच्या नंतर महाराज ती सैरबैर झाली. आणि सैरबैर झाल्याच्या नंतर ती आपल्या भाषेत पूर्णत्वाने जाग्यावर आली. आणि जाग्यावर आल्याच्या नंतर आणि मग मात्र तिनं कान्होबाला कान्हया रे कान्हया बरीचशी मंडळी म्हणतात आमचा प्रभू झाला, आम्हाला काही करायची गरज राहिली नाही. प्रमाण पण बिचारे देतात ते महावाक्याचा विचार झाला, त्याचा जप नाही बोलीला, त्याचा विचारच केला पाहिजे साधकी. विचार नाही, जपही नाही
आणि नेम असा सांगतो, ज्या अंधाऱ्या खोलीमध्ये प्रकाश केला म्हणजे अंधार निघून जातो. बरोबर? जात नाही, तो अंधारच प्रकाश होतो. पण ज्या टायमाला प्रकाश जर निघून गेला, अंधार बाहेरून आणावा लागत. म्हणतो कुठे? अहो तो तिथंच जन्म घेतो. आणि हे माझ्या सहित प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे आता. कारण का? अरे तो कुठं गेला नाही, कुठं आला नाही, फक्त आपल्या समजुतीचा संभ्रम झाला. आता आपल्याला एवढी गवळण पूर्ण करायला वेळ नाही, मी फक्त शब्दाच्या सांगतो. तिनं काय सांगितलं? मला या वनामध्ये का मोकललं आणि त्याचा परिणाम सावज आणि वेडीले. अरे देवा, मला तू टाकलं, मला तू सोडलं आणि त्याचा परिणाम मला असा भोगायची पाळी आली. आपण आता असं विचारू, देवानं तिला सोडलं का तिनं देवाला सोडलं? अरे आपण समजदार आहे, आपण दुभत्या गायचे लेकर आहे. वा, काय झालं? काय? तिनं देवाला सोडलं, त्याचा परिणाम काय झाला महाराज? सावज आणि आणि इथं काय सोपं नाही महाराज. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे म्हणायला जर एवढं तोंड जड म्हणजे टाइम लागतो, हे प्रत्येक जण आपल्या अगदी. आणि एक शब्द आहे बाबा, संसाराची प्रत्येक वस्तू तुम्हाला परम तत्वापासून, परम चैतन्यापासून बाजूला करायचा 24 तास प्रयत्न करते. लक्षात घ्या, संसारातली प्रत्येक वस्तू 24 तास तुम्हाला तुमच्या परब्रह्म चैतन्यापासून, तुमच्या हरिभक्तीपासून, तुमच्या परमार्थापासून तुम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न करते. मग किती सावध पाहिजे आपण. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि चांगला विचार करा महाराज. शांत डोक्याने मी तुम्हाला मागे करून सांगतोय. अहो याच्यातला एकच विचार जर मी बी घरी नेला, तुम्ही बी घरी नेला, बाबांनी आई बाबा बोलतात आपले असं म्हणून काय हरकत आहे बरं? मलाही न्यायला, तुम्हाला न्यायला. शांत डोक्याने विचार करा. आणि परत तिची उभारी झाली महाराज. कार्य म्हणले, आतापर्यंत माझा संग केला, आतापर्यंत माझ्या संगतीत होते.
शब्द नीट ऐका. आजवरी होता किंवा येतवरी होता संग. अंगे अंग लप म्हणजे तो मिळाला. लपाछपी करताना जो लपून बसला तो मिळाला का नाही. तो पोह्यापर्यंत आला का काम झालं. म्हणले का रे एवढं आपलं सख्यत्व होतं. महाराज सखेती मत्वा प्रसमम यदुत्तम ये कृष्ण ये यादव ये सखेती अजानतामयी मामंत वेद मया प्रमादात प्रणयन वाद. प्रमादात प्रमाद म्हणजे काय आता सर्वांना माहिती. अंगे अंग अरे माझ्यामध्ये असून आणि खुशाल तू. आपल्या श्रीपाद बाबाचे आवडते एक दोन ओव्या आहे. जवळी असता आत्माराम जनाशी झाला मोह भ्रम अवघे झाले विषयी काम. भाऊ इथं व्याकरण वापरलं महाराज. म्हणजे साधं काही सोडला नाही, बद्धही सोडला नाही. अवघे आणि शेवटच्या श्वासापर्यंत या साधनेची. या बघा दोन म्हणजे संतांच्या दोन तत्वाचा वाद मला तुमच्या पुढे मांडायचा आहे. मगाशी मूवी सांगितलं महावाक्याचा विचार झाला आणि त्याचा जप नाही. आणि इकडे एक शब्द वापरलाय त्या संतांनी. शेत पेरिले आणि उगविले परी ते निघेवी न वाया गेले. बाबांचा आवडता शब्द आहे. शेतीची मशागत धान्य करायच्या आधी पण शेतीची मशागत बीज पेरल्याच्याही नवीन बाबांच्या भाषेत भाऊ घरात आणण्यापर्यंत. शेत पेरिले आणि उगवले परी ते निघेविन तैसे साधने विन झाले साधकाचे. आणि इकडं काय सांगितलंय त्याला गरज नाही. आणि इकडं सांगितलंय त्याला साधना केल्याशिवाय त्याला गत्यंतर काय. कसं काय आता डोकं. मग याच्यातून आपण चांगलं निवडायला पाहिजे का नको. बस लाखातला शब्द आहे बाबा, लाखातला शब्द आहे. साधनेची रीत बदलली म्हणून अधिष्ठान नाही ना बदलत बाबा. बदलू शकत. नीट ऐका आपल्याला समोरापक निघायचे कार्य. म्हणले बाबा अंगे अंग लपली. अजून एक ओवी आहे मला तिचं टोक आठवणं. त्या ओवीचं म्हणजे टोक आहे आपल्याला असं सांगतं. जसा जवळी असता आत्माराम सर्वस्व सांडून अहंकार. शब्द बरं का त्या ओवीचा. मद हृदयस्ताची रिगता शरण तू जमी उद्धरी न जाण देवकीची आन उद्धव. ते पण त्या हृदयस्थाचं नाव घेतलं नाही. आणि ती ओवी आपल्या रामदास बाबांची आवडती. कोणती ओवी आवडते आपल्या सर्वांच्या पाठे. आत्मा परमप्रिय हरी. बाबा काय म्हणायचे भाऊ या देहरूपी पंढरीत तुमचा जो आत्माराम आहे ना माझा पांडुरंग आहे ना आत्मा परमप्रिय हरी त्याच्या नामकीर्तीचा हर्षवारी. अरे नित्य नवी आवडवरी हा हरी प्रगटे. इथपर्यंत आपण आलो. फक्त थोडीशी वरकान करा. ती काय म्हणते अंगी अंग
लपविले. आणि मग प्रकार एक झाला महाराज. ज्याच्याशी भांडत होती, भांडणारा आणि भांडणारी, बर का, कुठंतरी तो श्वासी एकत्र आला आणि तिनं तिचंच तोंड जोडून घेतलं. ती म्हणली, आतापर्यंत तुला दोष देत आले, तुला नाव ठेवत आले, तू चांगला नाही, तू ठाईचाची काळ आहे, अनादी भाऊ काळ आहे, तुझं काही खरं नाही, आतापर्यंत तू ज्याचं त्याचं वाटूनच केलं, कधीच कोणाचं तू चांगलं केलं नाही. पण म्हणले, बाबा आता माझ्या तोंडात मारून घेते, माझ्या लक्षात आलं तुझं चुकलं नाही, मी तुझ्याकडं पाहायच्या ऐवजी मी माग पाहत राहील. आता पुढं पाहणं आणि मागं पाहणं, आपण समजदार मंडळी छेडीत नव्हे. ती म्हणली, मला पहिल्या याच्यात तो भ्रम झाला का मला कळालं माझ्यासारखं कोणी नाही, आणि असं करता करताच आपडी थापडी झाली बरं का. तिनं मागं बघितलं, बाबा मागं बघितलं, पण तिनं स्थूल देहाकडे बघितलं, म्हणजे स्थूल देहावर आली, सूक्ष्म देहावर आली, कारण देहावर आली आणि महाकारण देहावर पण आली. मग आता मलाच तुम्ही सांगा, देहावर आल्यानंतर काय राहिलं हो महाराज? बरं प्रमाण आहे ना महाराज, मी देह मानता कोटी ब्रह्म हत्या आणि येऊनिया पाठी थापटते. मग मी जर देह नाही, मग मी कोण? मी वासुदेव तत्वता. हे कळून घ्यायचंय. शिवोहम शिवोहम. घड्याळ पुढे मी कोणे? न त्वम देहे न इंद्रियानी न प्राणो न मनो न धी सचितानंद रूपम. थोडा प्रयत्न केलाच पाहिजे बाबा, असं कुठं शक्य आहे खाऊ? तोंडामध्ये माई बापाने घास घातलाय सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास, पण जोर चावला तर तो आत जाईल आणि चांगला पचल्या जाईल. पण तसा गिळण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चित ठसका झाल्याशिवाय आणि ठसका आला का डोळ्याला पाणी येतं, पण ते पाणी काय अष्टभावाचं. म्हणून थोडा विचार करा बाबा. कितीतरी प्रमाणे या गोष्टी फुलवता येतील, पण मला या ठिकाणी थांबायचंय, कारण वातावरण थोडं म्हणजे वेगळं आहे. आता आपल्याला समाधी सोहळ्याक वळायचंय. मी जास्त टाइम घेत नाही, पण मोठ्या प्रेमाने, मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या भावानं आपण भजन करू आणि बरोबरीत एक 5-10 मिनिटाचा जो वेळ आहे तो आपण
माऊलीच्या समाधी सोहळ्याचा बघू आणि शेवा आटोपती करून घेऊ, पण मोठ्या प्रेमाने मोठ्या भावाने भजन करू. जग जेठी देई भेटी एक वेळा काय मोकली लेवणी सावजानी वेढी. आपल्याला थोडंसं पुढे निघायचं. गेली 2 वर्ष खरोखर आपल्याला हा आनंद सोहळा करता आला नाही. सर्व मंडळी वंचित राहिली, पण बाबा माझं कुणी ऐकायलाच तयार नाही. मी बाबांच्याच गादीवर बोलतो. माझं काय म्हणणे बाबा, 5-10 मिनिटं भोसले माऊली आम्ही अभंग घेतोय, 2-5 मिनिटं तर बोलतो, पण भाव राहतो का ही सेवा आमच्यापर्यंत यावी. माझं प्रामाणिक मते ही सेवा खरोखर कुणीतरी 4ही बाजूने शोभन असं करणार जर असेल तर त्याला का देऊ नये. बर, आपण जर आपल्या लेकराला नटवायचं नाही तर शेजारीने येऊन नटविल का आपल्या लेकरांना. आणि एवढं बोलायला आणि म्हणायला बी थोडी ताकदच लागते. बरं, काय हरकत आहे. मी म्हणतो आपले लेकर जर नटून जर गोडवाणी जर इथं कार्यरत होत असतील तर का त्यांना सेवा देऊ नये. भले महिला असेल पुरुष असेल. मी प्रामाणिकपणानं सर्वांना सांगतोय, कारण याची गरज आहे महाराज, फार गरज आहे. असा येडा बाप नाही महाराज, मेल्यानंतर पोरांचे सारे सूत्र आले होतो. तो म्हणतो बाडव्या मी जिवंत आहे तोपर्यंत तुला या रीती बाती कळू दे, ही बावकी कशी ही पहिली कळू दे. माणूस अभ्यासू होतो आणि आपल्या गोष्टी आता अभ्यासानंच हे केल्या पाहिजे, मला हाताळल्या पाहिजे ना. तुला बावकी कळाली तर तुला गावकी कळन, आणि गावकी कळाली तर तुझी तुला लायकी कळन. असू द्या. 2-3 वर्ष आपण सर्व वंचित होतो. महाराज, आजचा जो समाधी सोहळा जो चालू आहे म्हणजे माऊलीच्या संदर्भात 125वा हा समाधी सोहळा आहे. म्हणजे काय म्हणतो त्याला आपण 725. बरं का. आणि माऊली व ज्ञानोबारायांच्या समाधीच्या संदर्भात जर बोलायचं असेल तो माऊलीची 108 हा समाधी सोहळा चालू आहे. भगवंतानं सांगितलं बाबा रे, तुला एक कल्पापर्यंत आयुष्य नीट आहे का बरं का. आता या कल्पापर्यंत आयुष्यामधली तुझी 108 क्रमांकाची आता ही समाधी आहे.
पण एक लक्षात ठेव, पुढचा काळ कलीचा आहे, कली मातलेला आहे. आता कलियुगामध्ये राजे लोक मुसलमानाचा धर्म स्वीकारतील. लय मोठं धर्मांतर चाललंय. काय होईल? राजे लोक राज्य येवन भ्रष्ट झाले. कली ठाई ठाई दोष संचिले. मग आता राजा जर समजा शिंदळ झाला, प्रजेला काय लागतो? आपण बी आजूबाजूला थोडं लक्ष देऊन काही गोष्टी सावध. आणि परत मावलेला सांगितलं त्या टायमाला तुम्हाला चौघाही भावांना अवतार घेऊन या समाजाची, या धर्माची तुम्हाला घडी बसून परत तुम्हाला आणि ज्या टायमाला तुमचं पूर्ण एक कल्प पूर्ण होईल त्या टायमाला माऊली काळजी करू नका, तुम्हाला माझ्या हृदयातच जागा आहे म्हणले. पुढे आतापर्यंत आपण ऐकत होतो, ज्ञानोबरायांनी देवाच्या चरणावर सांगितलं मला आता तुमच्या चरणावर जागा, महासमाधी संजीवन समाधी. देवानं सांगितलं नाही बाबा, तुझी समाधी आनंद. देव ज्ञानोबरायांना बोलले त्याबद्दल वाद नाही, पण एक घटना अशी घडली महाराज त्या टायमाला. नामदेवरायाच्या गाथ्यामध्ये महाराज समाधी सोहळ्याचा काला हा आमोशाला सांगितलेला आहे. आज वस्तुस्थिती काला नाही म्हणून सांगितलाय. म्हणून मी काल्याला हात न घालता आपल्या तत्वाला हात घालीत घालीत इकडं सरकलो. आणि आपल्या मंडळीला एवढा वेळ नाही. आपण बघतोय बाबांच्या भाषेमध्ये अहो ते तर आपल्या हातात आहे महाराज, खरंच हातात आहे. पण आता ते हो काल्याची स्थिती आमोशाला सांगितलेली आहे बरं का. थोडं मला अलीकडचं बोलू द्या. माऊलीचं समाधान केलं महाराज, पण साक्षात पांडुरंग परमात्म्याने सर्वांना सांगितलं, हे पारे, अरे आतापर्यंत मी तुम्हाला म्हणत होतो. थोडा सोडा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका. सांगत पांडुरंग, सांगत पण म्हणे माझा अजून एक निरोप ऐका. जसं माझ्यासाठी तुम्ही आषाढी आणि कार्तिकीला मला जसं तुम्ही विसरत नव्हता ना, माझ्या ज्ञानासाठी अजून एक निरोप तुमच्या चरणावर मी वाहतो. म्हणजे काय? फक्त माझ्या ज्ञानासाठी वद्यवारीला सर्वांना विनंती, तुम्ही माझ्या ज्ञानासाठी, माझ्या माऊलीसाठी वद्यवारीला मात्र तुम्ही कुठे यायचं. हा माझा एक दुसरा निरोप माझ्या माऊलीसाठी राहील म्हणजे. सर्वांनी महाराज मान्य केला हा विषय. सर्वांनी काय केला? विषय मान्य केला. आणि विषय मान्य केल्याच्या नंतर महाराज इथं मुंगीला चालायला जागा नव्हती. मुंबा आड्याल पड्याल वैष्णवांचे पताकाचे भार, मुंगीला शिरायला देखील जागा नव्हती. मग नीट ऐका. समाधी सोहळ्याला माऊलीच्या समकालीन मंडळी आली. माऊलीच्या अवतार कार्याच्या आधीची मंडळी इथं हजर झाली. माऊलीच्या नंतरची ही मंडळी समाधी सोहळ्याला हजर झाली. मस्त वातावरण तयार झालं महाराज, गोड वातावरण तयार झालं. आणि जिकडं तिकडं फक्त नाम सोडून दुसरं काय नव्हतं बरं का महाराज. हा नाम आणि एक आर्त भावना होती. जसा मनाची संवाद, जनाची संवाद आणि देवाची संवाद. प्रत्येक जण आपल्या मनाशी बोलत होता. आतापर्यंत माऊलीला डोळे भरून पाहिलं, पण आता मात्र आपली माऊली डोळे भरून पाहायला आपल्याला भेटणार नाही. आतल्यात
प्रत्येक जण चिंतन करता करता सद्गतीत होत होता महाराज माऊली करता. आणि म्हणून असं नियोजन होतं महाराज, प्रत्येक जण जायचा, माऊलीची भेट घ्यायचा आणि त्या पावली पाठीमाग झालं का दुसरा समाज जाऊन माऊलीला भेटायचा. पण प्रत्येकाचा अंतःकरण मात्र हेलावत होतं महाराज. मग पण प्रकार एक झाला, देवानी सर्वांना म्हणजे अशी एक आर्डर सोडली, भूतलावरती सर्व तीर्थ बोलवले. आजही पांडुरंग परमात्मा साक्षीला उभा आहे. भूतलावरती तीर्थ, स्वर्गातले तीर्थ आणि पाताळामध्ये तीर्थ, एवढ्या तीर्थांना सांगितलं माझ्या माऊलीला स्नानासाठी तुम्हाला इथं यावंच लागेल. तुम्हाला यावंच लागेल नाही महाराज, आज्ञा मिळाल्या एवढे तीर्थ इथं हजर झाले. एवढे सर्व तीर्थ इथं हजर झाले. पण हजर होता महाराज सिद्धेश्वर परमात्मा हा आपला वैष्णव आहे. आणि नुसता वैष्णव नाही, तो साधक वैष्णव आहे, साधक वारकरी आहे. आणि सिद्धेश्वराच्या पुढे असणारा नंदी कोण आहे? महाविष्णू आहे. त्या महाविष्णूनं काय केलं, या एवढ्या जणी तिथं ज्ञानोबरायला स्नान घालायला आल्या. त्याच्यातला काही विभाग नंदीनं स्वतःकडे स्वीकारला, म्हणजे त्या तीर्थातला काही भाग स्वतःकडे घेतला. आणि त्याच पावली महाराज तो तीर्थाचा विभाग म्हणजे भीमा माता डायरेक्ट भीमाशंकरला घेऊन गेले. आता कल्पना करा, तिथंही महादेव आणि इथंही महादेव, बरोबर. आणि तिथं त्यांना सांगितलं हिला इथं आणलंय, हिला इथंच राहू द्या. आणि अजून माऊलीला बरंचसं कार्य करायचंय. इकडून माऊली बरोबर बराच समाज जाईल. बाकीचे तीर्थ इथं माऊलीसाठी आले, पण तिथं काय करायचं म्हणले. भीमाशंकर परमात्म्याने सांगितलं काळजी करू नका. इंद्रायणी माता ही मंत्र देवता आहे. आता मोठा इतिहासी वेळ कमी, तिथून वाहत वाहती इथून परत पुढे मिळाली, भीमेला मिळाली, बरोबर. भीमा इंद्रायणी वाहत वाहत पुढं खाली गेल्या. फक्त एकच उद्देश महाराज, तिथं गेल्यानंतर आपली माझी माऊली येणार आहे आणि माझ्या माऊली बरोबर माझ्या माऊलीचे हे सर्व कोण येणार आहे, लेकर येणार आहे. मग जसा इथं तीर्थाचा स्नानाचा आनंद त्यांना लुटता येईल, तसा ह्या दोन्ही तीर्थांना तर परत आनंद कुठं लुटता आला पाहिजे. भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा. इथं सर्व तीर्थ माऊलीसाठी स्नानाला आले. थोडस अजून वेगळं, तीर्थ साधूची वाट पाहतात महाराज. आता तत्व नाही ना, ज्ञानोबरायांनी शाल जोडीतनं इतकं आपलं मुंडकं आवडलंय महाराज. पण आपण काय केलं महाराज, असं ते झटकून टाकलं. हो 100% मस्त, 1 नंबरच म्हणजे प्रमाणित. पण आता वेळ कमी. ज्ञानोबराय काय म्हणतात, तुम्ही नामाला विनमुख झाला तर तुमच्यासारखा जगात पापी पुढं जायचंच नाही, फक्त इकडं पाहायचं. आपल्याला असं करायची सवय, असं करायची सवय. असं ज्या टायमाला होतं ना, त्या टायमाला थोडस
येतच नाही, गरज आहे. थोडं शांत डोक्याने घ्या. शास्त्र सांगतं तसे 4-5 प्रकारे. पाप्याला शास्त्रही जवळ करीत नाही, पाप्याला तीर्थ जवळ करीत नाही, पाप्याला धर्म जवळ करीत नाही आणि पाप्याला देव देखील जवळ करीत नाही. पण पाप्याला पाटील कोण जवळ करतो? तो फक्त एक साधू जवळ करतो. महाराज बाबा विषय असतो. हा बस. अहो इथं एका म्हणजे इथं फक्त लटक म्हणून उभं राहायचंय, नाही ते कीर्तन हे करतंय का? अरे कीर्तन हे करतात एवढं फक्त कीर्तनकारानं ओळखलं पाहिजे. विठाला गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, कावेरी, नर्मदा सर्व नद्या महाराज सोन्याचा कलश धरून इंद्रायणीमध्ये उभी आहे का? माऊलीचा फक्त आम्हाला काय झाला पाहिजे? स्पर्श झाला पाहिजे. हो, कारण तीर्थाला देखील पवित्र साधू करतो महाराज. तेव्हा साधू किती पवित्र पाहिजे, साधूचं अंतःकरण किती पवित्र पाहिजे आणि साधूचं पोट किती मोठं पाहिजे महाराज. हा नाही, मी जरा स्पष्ट बोलतो. गोरखभाऊ 21 मला म्हटले, मला म्हणले भाऊ तुम्ही बाबापासून बाबाच्या संगती. म्हणलं हा. आणि मग बाबा संगती असताना कोणाचे केवढे ग्रुप झाले, कोणाचे केवढे ग्रुप झाले आणि तुमच्या ग्रुपचं काय? मी त्यांना म्हणलं भाऊ आता ती काय असं आणि आधी खेळी मिळते कोर लावायला काय नाही. म्हणलं भाऊ बाबाचा एक शब्द माझ्या कानातून हृदयापर्यंत गेला आणि फक्त त्या शब्दाने एकच घर केलं, शहाणे करूनच सोडावे हे बोकांडी घ्यायच्या लायकीचे. हा आणि ज्यांनी बोकांडी घेतले ना महाराज तुम्हाला पटणार नाही. बाईनं पाप केलं तर तिच्या पतीला भोगावं लागतो, गावानं पाप केलं तर गावच्या पाटलाला भोगावं लागतो, पाटलानं पाप केलं तर त्याच्या पितराला भोगावं लागतो आणि शिष्यानं चेल्यानं पाप केलं, साधकानं पाप केलं तर त्याच्या सद्गुरूला भोगावा लागतं. पाहुणं सांभाळून. बाबांची साक्षी तो आपल्या प्रत्येकाला माहिती होतो. 20 वर्ष बाबा आपल्याला म्हणजे आपल्याला पुरणारे आपल्या सर्वांच्या भावना होत्या. पण बाबाचं 20 वर्ष आयुष्य तुमच्या माझ्या पापानं कमी केले महाराज. लोकांना बोट करू नका. विठाला विठ्ठल. आणि म्हणून जनतेनं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं थोडं उलगडून चाला. त्याची गरज आहे महाराज, त्याची गरज आहे. चालेल पुढं. ही सर्व मंडळी इथपर्यंत आली. बर महाराज शेवटी हाताबाहेर गोष्ट चालली. त्या टायमाला एक शक्ती एवढ्या जवळची पुणेकर मंडळी, बाबा तुम्ही भाग्यवानी पण तुम्ही थोडे कडावर गेले. भाग्यवानी 100% फक्त मला विचारायला पाहिजे होतं. मी तुम्हाला पुढचा पाऊल उचलून नसता दिला. एक नियम आहे महाराज, माऊली ज्ञानोबा यांची शक्ती आणि ती शक्ती म्हणजे साक्षात असणारे निवृत्ती दादा. बर का? माऊलीची शक्ती आणि माऊलीमध्ये असणारे निवृत्ती दादा आणि परमात्मा यांनी एक वातावरण तयार केलं महाराज. नामदेवरांनी स्पष्ट सांगितलं, आनंदी हा मधला सेंटर आहे या जगाचा. परंतु माऊलीची विशेष शक्ती आनंदी ते इंदोरी, माऊलीची विशिष्ट शक्ती आनंदी ते पुणा, आनंदीची विशेष शक्ती आनंदी ते मरकड आणि माऊलीची विशेष शक्ती आनंदी ते खेड, आनंदी ते खेड. याच्या आतमध्ये जर आपण साधना केली ना तर ती साधना इतकी फळप्राप्ती करून देती, इतकी एकाग्रता देती. आणि म्हणून कुणी मानू न मानू महाराज, आलं का लक्षात. पण परंतु बाबाच्या कार्याला जे आकार आणि वळण जे दिलं
म्हणजे ह्या मंडळीनं तर दिलं आणि बाकीच्या मंडळीनं त्याच्यावर काय केलं महाराज, कळस बसवला. आणि ह्या मंडळीनं सर्वांनी काय केलं, पायाचं काम फिट केलं. आणि बाकीच्या जिल्ह्यांनी कुणी खांब दिला, हा कुणी खांब दिला, कुणी काय दिलं, कुणी काय दिलं. आणि हा हे काय केलं, इथपर्यंत नेलं. मग लक्षात असू द्या. आता परत एक गंमत झाली बरं का महाराज. ही साधनेचा टोक ज्या टायमाला वाढत गेला, हे 4 पॉइंट मी सांगितले, पण 5वा पॉइंट असा झाला, या नामाची साधना, या नामाची शक्ती. आता महाराज थोडं खरं बोललं का बाबा राग येतो, आलं का लक्षात. अशी स्थिती आहे, कोणी बिन पाकिटाचा कार्यक्रम करीत नाही. तिकडे तिथं आणि इकडे कोणीच कमी नाही राहिली. एक एकावन्न बळी रे माझ्या सहित. पण शब्द वापरलाय महाराज. कमीत कमी महाराज ही गोष्ट नावीला समजा होती किंवा घटल्या जाते, पण कमीत कमी त्याची 2.5 ते 3 तास तरी साधना व्हायला पाहिजे महाराज. म्हणजे ती अर्थ असणारं दान बर का, ते सुफल होतं. म्हणजे देणाऱ्याचे सुफल होतं आणि घेणाऱ्याचं सुफल होतं. कारण का, साधनेमुळे त्याला पावित्र्य तयार होतं महाराज. मग पहा, आता बरेच प्रमाणे, पण मला वेळ कमी आहे महाराज. ही घटना घडली त्या टायमाला. या सर्व साधन करणाऱ्या महात्म्यांची शक्ती कुठपर्यंत प्रज्वलित होऊन गेली. अरे आपण काही साधना करीत नाही महाराज. तशी साधनेच्या बाबतीमध्ये आपण एवढे बिनमुखे. येतानी आपण परमात्म्याला सांगितलं, एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरिताचे चाळे उगवण्याची, 8विलं पाय हा माझा नवस, आणि रात्र आणि दिवस. मी म्हणतो रात्रही पेटली, दिवसही पेटला, निदान 3 तास तरी जागलो का कुणी. अरे नाहीच. ही शक्ती पाताळामध्ये गेली महाराज नामाची. आणि पाताळामध्ये शक्ती गेल्यानंतर महाराज त्या शक्तीनं शेषनारायणाला एवढा आनंद तयार झाला. कारण त्याला पापी सांभाळायचे, पुण्यवान सांभाळायचे, दोषी सांभाळायचे. पण त्याला ज्या टायमाला ही शक्ती गेल्या, त्याला दम नाही घेणं महाराज. हा, या शक्तीच्या जोरावर पृथ्वी तशीच ठुली. दुसऱ्या मार्गाने शेष नारायण इथं वरती आले. हा हा ताटामध्ये तुळशीचे म्हणजे मंजुळे घेतले. ज्ञानोबराया अंतर्मुख होऊन महाराज, ज्ञानोबराया थोडे भाव वातावरणात यायचे. ज्ञानोबराया म्हणजे रडायचे, अंतर्मुख व्हायचे, किलवाणी व्हायचे. माऊलीची अवस्था तिथून पुढे थोडी वेगळी व्हायला लागली. म्हणजे आपल्याला गलबल व्हायला लागली माऊलीच्या अंतःकरणामध्ये. काय प्रकार घडला महाराज, प्रगट झाले महाराज. आता त्याला 1000 मुख. हा आल्या आल्या महाराज अर्धी तुळशी पत्र म्हणजे तुळशी मंजरी माऊलीच्या चरणावर शेष नारायणाने अर्पण केल्या. आणि साष्टांग काय केलं महाराज, माऊलीला दंडवत घातलं. का, या माऊलीमुळे अनेक जीव आत्मे पुण्य आत्मे झाले आणि त्याच्यामुळे या पृथ्वीचं पाप काय झालं. आणि दुसरा प्रकार काय झाला महाराज, राहिलेल्या तुळशी मंजरी माऊली ज्ञानोबरायाच्या डोक्यावर ठेवल्या महाराज. हा आणि डोक्यावर ठेवल्या आणि शेष 1000 मुखाने माऊलीची स्तुती करतोय. आम्हाला तर नाथांचं प्रमाणे 1000 मुखाचा वर्णिता भागला, हर्षे तया झाला तेने सुखे. आणि तो शेष नारायण महाराज नाचू लागला महाराज. पहा, माऊ ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम.
नारायण माझ्या माऊलीचं भजन केलं. ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरा, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्म चितकला महाराज. काय सांग, एवढं वातावरण तयार झालं कल्पनेच्या बाहेर. थोडं पुढं चला महाराज. सर्व वारकरी, साधू, संत सर्व ही मंडळी एकत्रित आली आणि एकत्रित आल्याच्या नंतर महाराज यांनी सिद्धेश्वर भगवंताची ग्राम प्रदक्षिणा केली महाराज. मग हा, आणि एवढी ग्राम प्रदक्षिणा एवढी तल्लीन होऊन केली महाराज. तिथं माझ्या नामदेवरायानं वर्णन केलं. माझी माऊली मध्यभागी आहे, माझे निवृत्ती दादा आहे महाराज. शेवटपर्यंत दादांचा सद्गुरू माऊलीचा हात नाही सोडला. व आम्हाला थोडं थोडं झालं का आम्ही माऊली सोडून देतो, नाही चालत महाराज. मग पहा एक शब्द आहे महाराज, अशी भारी उभी आहे आणि एवढी घेण्याजोगी महाराज. त्या ओवीचा अर्थ असा आहे महाराज, जर सद्गुरू माऊली जर कोपले आणि देव जरी प्राप्त झाला, जयाची सद्गुरू कोपला. तसे आठवत तुम्हाला तो शाना सोनी खरं वागला, खरं बर का, गाढवा सारखा वागला. एवढंच फरक येऊ. अरे ईश्वर जरी साह्य झाला तरी न काढी त्यातून. माझ्या निवृत्ती दादांचा हात जवळ होता. माझी मुक्ता, माझा सोपन काका, माझा पंढरीनाथ परमात्मा, आधी करून माझे सावता बाबा, माझे सेना नावी, गोरोबा काका, नामदेव, ही सर्व मंडळी महाराज ग्राम प्रदक्षिणा करतात महाराज. आणि साधकाला एवढ्यात 100% जर मोठी जर भीती असन तर ती कशाची महाराज? मान आणि सन्मानाची. एवढ्यात मोठा धोका आहे महाराज. जनतेनं जपून राहा आणि टाळायचा प्रयत्न करा. आणि टाळून जर नाही टाळला, तो जर मिळत असन तर तो माझा परमात्मा घेतोय असं म्हणा, तुम्ही आपलं बाजूला व्हा. काढू का तो देव हा वाढवतो महाराज. चला पुढे. ग्राम प्रदक्षिणा निघाली, सर्व वारकरी महाराज. हा, आणि सर्व वारकऱ्यांचं भजन चालू झालं महाराज. राम राम कृष्ण हरी, जय जय राम राम कृष्ण हरी. आणि राम कृष्ण हरीचं चिंतन करत करत संपूर्ण प्रदक्षिणा झाली महाराज. हा, तोपर्यंत नामदेव महाराजांच्या मुलांनी हालविला नंदी शिवाचा ढवळा. भगवान सिद्धेश्वराचा जो नंदी होता तो थोडा हलवला, आतमध्ये जायला जागा केली. आणि नामदेव महाराजांच्या या चारही मुलांनी ते नियोजन करायचं काम केलं महाराज. मग ते काय एका दिवसाचं होतं का? नाही महाराज. संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा झाली. ग्राम प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर किंदूर पापळ येथील कान्होजी पाठक ज्यांनी माऊलीसाठी खस्ता खाल्या, आणि तिथे समाधी भोजलिंग काका म्हणून त्या काकांची, बर का, त्या काकांची समाधी एवढ्या खस्ता खाल्या महाराज का कल्पनेच्या बाहेर. आणि माऊलीच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन 2 ते 4 या वेळामध्ये कान्होजी पाठकाने कार्यक्रम केलेले, ती सेवा केलेली, ती हरिसेवा केलेली. मग आणि ती सेवा केल्याच्या नंतर कान्होजी पाठकाने हे लेकरं जन्माला आल्यापासून तर समाधी काळापर्यंत यांनी किती 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 जखमा भोगल्या एवढं वर्णन केलं महाराज. मग कान्होजी पाठकाने एवढं सांगितलं, सर्व सांगितलं. आणि याच्यातलं जवळजवळ तुम्हाला सांगतो, बाबा असल्यापासून तुम्हाला मी काहीच सांगायचं ठेवलं नाही. मग पहा, काही बरंच आहे. तुमच्या ध्यानात किती राहिलं नाही राहिलं हा तुमचा प्रश्न आहे महाराज.
पण कान्होजी पाठकाने एक शब्द सांगितला, आमचे साहेब आहेत महाराज, त्यांनी मला फार आवर्जून स्टँड पर्यंत कान्होजी पाठकांचं चरित्र आणून दिलं. मग पाय लॉकडाऊन पडलं, सारं वातावरण तप्त झालं. ठीक आहे साहेब, प्रकार एक आहे ना महाराज. कान्होजी पाठकानं सांगितलं म्हणे असा प्रकार झाला त्या कीर्तनामध्ये. माऊली ताटी लावून थोडे आडबाजूला झाले. या समाजाने नाही प्रकारे दुर्दशा केली. निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं, मुक्ताबाईने सांगितलं, हे तिन्ही भावंड त्या ताटीपर्यंत गेली. आध्यात्मिक तत्वामध्ये ती भक्तीची ताटी होती, परमार्थाची ताटी होती, तिला तवाच कुलूप लागणार होतं महाराज. पण हे कोणाच तरी जन्माचं भाग्य होतं म्हणून आपल्या वाट्याला आलं, नाही तर गोष्ट सोपी नव्हती महाराज. बाबा, या वातावरणात नाथरायांचा माऊलीचा अवतार आहे. माऊलीनं साधकासाठी एक ओवी आपल्याला पाठवून दिली. फक्त मला क्रमांक सांगता येणार नाही, पण एवढी ओवी झटका देऊन जाणारी आहे. देवानं उद्धवाचं निमित्त केलं ना, आपलं कान टोचले. काय कान टोचले? म्हणले, उद्धवा, माझ्या माया मोहिने विशिष्ट. बाबा, जे स्वतःला अशी समजणार आहे का, काय म्हणते ते असं असं. देव काय म्हणतात, माझ्या माया मोहिने विशिष्ट, जन केले विवेक भ्रष्ट. यांना मोहून टाकलं आणि जनाला काय केलं, विवेक भ्रष्ट केलं. मोडून परमार्थाची वाट, विषयी निष्ठंक विवेकू. जे स्वतःला विवेकी समजतात का, तर ते विकाराचे आणि विषयाचे उपासक होते या कलियुगामध्ये. कुठं चिटकायची आपली टिकली. आणि म्हणून आपलं चिंतन ऐकायला बाथरूम मध्ये परमात्मा येऊन हजर राहतात. आज मी बाबा, बाथरूम म्हणजे आपली गंगा, यमुना, सरस्वती इतकं पवित्र बाथरूम राहू द्या महाराज, इतकं टॉयलेट व्यवस्थित पवित्र राहू द्या. एका महात्म्याचा शब्द उत्तर प्रांताच्या या गबाळाच्या नादी लागल्यापेक्षा तुम्ही घटकाभर संडासमध्ये बसायचं मान्य करा, पण यांच्या नादी लागल्यानंतर संडासमध्ये बसल्यानंतर एवढं वाईट होणार नाही, एवढं यांच्या संगतीत वाईट होईल म्हणून सांगितलं. याचं कारण आहे, तुम्ही जोपर्यंत संडासमध्ये तोपर्यंत तुम्हाला दुर्गंध येईल. संडासमधून तुम्ही बाहेर पडल्यानंतर दुर्गंध संपला, पण यांची दुर्गंधी जर तुमची कानातून आत गेली, तुम्ही किती जरी दूर गेले तरी यांची दुर्गंधी तुम्हाला मला सोडणार नाही महाराज.